But
रखुमाई देवर बाप रघुमाते देवर हरि हरि तुम्हें म्हणावे हरि तुम्ही म्हणारे सकळ हरि तुम्हें म्हणावे हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ माया जाळ लुटारील माया जाळ लुटारील हरि तुम्हें म्हणावे हरि तुम्ही म्हणारे हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ माया जाळ लुटारील माया जाळ लुटारील काही गव्हाणाचे काही गव्हाणाचे काही गव्हाणाचे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
रे तुम्ही होणारे सकाळ हरी हरी तुम्ही होणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल आणि कनका काढी गबाळाचे भरी आणि कनका काढी गबाळाचे भरी माया तुटईल तिने माया तुटईल आणि काही गाभाडाचे बरी आणि काही गबाडाचे बरी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ माया जाळ माया जाळ तेने 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 तेने माया जाळ माया जाळ माया जाळ तेने माया जाळ तेने माया जाळ तेने माया जाळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल आणि कनका काढी गबाळाचे भरी आणि कनका काढी गबाळाचे भरी तिने माया जाळ तुटईल तिने माया जाळ 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 तिने
तिने माया जाळ तिने माया जाळ तुटईल तिने माया जाळ तुटईल तिने माया जाळ तुटईल आणि कनका पाणी गबाळाचे परी आणि कनका काही गबाळाचे परी
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटैल, आणि कनका पडू गाबाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन, किंवा कनका काही गाबाचे भरी, पडो येथे थोरी नागवन, भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, आणि कनका काही गाबाची भरी, पडो येते थोरी नागवन, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल, आणि कनका काही गाबाचे भरी, पडो येते थोरी नागवन, विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा, तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जयने केला पुरुषार्थ, मंगल भावना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तैले माया जाळ तुटैल, आणि कनका काही गाबाळाचे भरी, पडो येते थोरी नागवन. प्रस्तुत
भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज तुम्हाला सर्व जीवांना मायाजाल तोडण्याचा उपाय सांगतात, अर्थात दुःख जाण्याचा मार्ग सांगतात. विठ्ठला विठ्ठला अनेक वर्षानंतर या ठिकाणी दौरा मंडळाचा कार्यक्रम होत आहे. गुरुवर्य प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा या दौऱ्याचे संस्थापक आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या खांद्याचं भूषण गुरुवर्य मोठे बाबा, तसे दोन्ही महान रत्न आहेत खानदेशातील. एकाचं जीवन सूर्यासारखं आहे, एकाचं जीवन चंद्रासारखं आहे. सूर्यासारखं प्रखर जीवन गुरुवर्य नथुसिंग बाबा आणि चंद्रासारखं शीतल जीवन म्हणजे आपले मोठे बाबा. तर या दोन्ही संतांनी वारकरी पंथाचं फार मोठं कार्य केलं. हे 2 संत म्हणजे महाराष्ट्राचं गुरुस्थान म्हटलं तरी चालेल, अशी दिव्य क्रांती या 2 संतांनी केली. आणि या 2 संतांवरती थोरा मोठ्यांचा आशीर्वाद होता. सद्गुरु जोग महाराज जी संस्था आहे, या सर्व गुरुवर्यांचा या 2 संतांवरती आशीर्वाद होता, कृपा होती. त्यामध्ये दांडेकर मामा हे तर बाबांचे गुरु होते. या दोघांचं गुरुस्थान मला वाटतंय दांडेकर मामा. मला कारण ही गोष्ट गुरुवर्य नथुसिंग बाबांनी सांगितलेली की माझ्या आईचे गुरु म्हटले बंकट स्वामी होते आणि माझे गुरु दांडेकर मामा. तर म्हणे सवाई मुक्तीला कार्यक्रम होता, जवळच असल्यामुळे आम्ही मुलं शाळकरी मुलं पायी चालत गेलो. तर तिथं गेल्यानंतर मामांचं दर्शन केलं. ते स्पर्श दर्शन करू देत नव्हते. तर आग्रह केला की मला माल घाल. ते म्हटले हरिपाठ पाठ आहे का? म्हटले नाही. मग हरिपाठ पाठ करायचा, आळंदीला यायचं, तिथं मी माल घाल. तसंच गुरुवारी नंतर केलं. माळ घातली. काही दिवस काही वर्ष आपल्या मामाकडे होते. ते मामाकडे शिक्षण झालं आणि काही वर्षानंतर पुन्हा ते आळंदीत आले. 4 वर्षाचा कोर्स केला. अगोदर मोठे बाबा आले, नंतर नथुसिंग बाबा आले. सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेतील ही अप्रतिम अशी जोड होऊन गेली. त्यापैकी ज्यांनी दौरा ज्ञान प्रचार दौरा प्रस्थापित केला
निर्माण केला असे जे गुरुवर्य त्यांचाच आशीर्वाद घेऊन हा सगळा दौरा चालू आहे सध्या. यामध्ये आमचे सुखदेव महाराज आहेत, संजय सिंग महाराज आहेत, विश्राम महाराज आहेत, मोठे बाबा आहेत, तुमचे रवी महाराज, बाळकृष्ण महाराज आदी करूनच मोठा हा मेळा आहे. सर्वजण एका मेळाने काम करतात आणि आणखी देखील त्यांनी दौरा चालवलेला आहे. हे मोठेपण आपण त्यांना देऊ. विठ्ठला विठ्ठला त्यामध्ये आमचे गायक असणारे आदर्श गायक महाराष्ट्रातील प्रतिगंधर्व पंढरीनाथ महाराजाऊ हे देखील उपस्थिती देत असतात. कारण त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रभर बरेच कार्यक्रम असतात आणि सर्वांना त्यांचं आकर्षण होत असतं की आपल्या गावी काहीतरी आलं पाहिजे. तरी पण ते वेळात वेळ काढून येतात आणि दौऱ्याला रंगत देतात. विठ्ठला तेव्हा ही सर्वच तोला मोलाची मंडळी आहे. वसुदेव महाराज असतील यांना विसरून चालणार नाही. हे आरंभापासून आपल्या दौरा मंडळाचे सदस्य आहेत. आम्ही देखील होतो पण आता आम्ही थकलो जरा. आम्ही देखील येतो पण अधूनमधून येतो. विठ्ठला किंवा जास्त विस्तार करण्यात अर्थ नाही. आपला वेळ बराच होऊन गेलेला आहे. आज हरिदिनी आहे, एकादशी आहे, पवित्र तिथी आहे. तिथी व्रतात व्रत म्हणजे एकादशी आणि तिथीत तिथी म्हणजे द्वादशी हा पर्व काळ. उद्या तो आहेच, तेव्हा सर्वांनी एकादशी करावी. आणि म्हणून बंकर स्वामी महाराज सांगत असत एक की येता जाताच पण एकादशी कर. एकादशी करावीच. कोणी करू नये. अति लहान असेल, वयोवृद्ध असेल, आजारी असेल त्यांना सवलत, बाकीच्याला सवलत नाही. विठ्ठला एकादशीचं महान पुण्य असतं आणि म्हणून सर्वांनी एकादशी धरावी आणि पुण्य प्राप्त करून घ्यावी. असं आज एकादशी म्हणूनच हा अभंग नामपर अभंग निवड केला. तसा हा अभंग उपदेशपर आहे. या अभंगातून महाराजांनी उपदेश केला पण त्यातूनच महाराजांनी नामाचं महत्व वर्णन केलेलं आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळत तैल आणि कनका काही गव्हाचे भरी पडू येते थोरी नागवन. दोन पाठ तुम्हाला जो लागेल तो घ्या. आणि कनका पडू गाबाळाचे भरी तेथे आहे थोरी. हा सोपा पाठ आहे. विठ्ठला विठ्ठला तेव्हा सर्व जीवांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा म्हणजे सुख मिळावं आणि दुःख टळावं. हवं ते मिळावं, नको ते टळावं. हवं ते सुख, नको ते दुःख. पण जे मिळावं ते सुख मिळत नाही आणि जे टळावं ते दुःख जीवनातून टळत नाही. याला कारण काय? कारण जिथं आपले प्रयत्न चालू आहेत तो म्हणजे संसार आहे. आणि संसारामध्ये आपण कितीही प्रयत्न करा, संसार खरं सुख देणार नाही. कारण असं आहे, ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळतं. असेल तर मिळतं, नसेल तर मिळून कसं मिळेल? अगोदर असावं लागतं. जसं धरणात असेल तर पाटात येईल, टाकीत असेल तर नळात येईल, आडात असेल तर पहऱ्यात येईल, खिशात असेल तर
आणि कपात असेल तर एकंदर वस्तू असेल तर मिळते, नसेल तर नाही. सर्वांचे जगामध्ये जे प्रयत्न चालू आहेत ते केवळ दुःख जाण्यासाठी आणि खरं सुख मिळण्यासाठी. यत्कश्चित् त्रिजगती यतते सौख्यस्य हेतो नैव कस्य दुःखस्य. दुःखासाठी कोणी प्रयत्न करतच नाही. नाथमहाराज बोलतात ना, मज रागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. माझ्या जीवनामध्ये मला दुःख असावं असा एकही मनुष्य जगामध्ये प्राप्त होणार नाही. आणि दुःख नाही असा मनुष्य एकही जगामध्ये मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये नसेल फार दुःख, नसेल फार दुःख ते मान्य करू, पण बिलकुल काही दुःख नाही हे मात्र आपण मान्य करणार नाही. जीवन म्हटल्यानंतर, मनुष्य म्हटल्यानंतर काही ना काहीतरी दुःख असतंच, काही ना काहीतरी दुःख असतं. म्हणून मी सांगितलं की कोणाला आजाराचं दुःख, कोणाला शेजाराचं दुःख, कोणाला चोराचं दुःख, कोणाला पोराचं दुःख आहे की नाही. हे सारे जगामध्ये विठ्ठला दुःखाची अपेक्षा कोणीच करत नाही, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला सर्वांचे प्रयत्न जे चालू आहेत ते संसारामध्ये आहेत. आणि संसाराचा जो निसर्ग आहे तो सुख देण्याचा नसून दुःख देण्याचा. कारण त्याचा मूळ स्वभावच दुःख देण्याचा. तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, तो जरा आहे वेगळा बरं का, आहे जरा वेगळा, पण त्यातील चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैव योगी झाला पाग्या. त्याचा कुठ राही आधी होता माघ्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा कुठ राहीना, मूळ स्वभाव जाईना. वाघ्याराम खंडोबाचा भक्त, तर त्याचं दैव चांगलं, एक वृत्तीस्थान त्याला प्राप्त झालं. मग अशा उच्चस्थानी आरूढ झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते टाकावं, ते सोडावं, पण नाही शक्य झालं. एक अशीच बाई, राजाकडे काम करणारी, दासी म्हणून असणारी, तर त्याच दासीला राजाने वरलं, अर्थात त्याच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली? ती आता राणीच काय, पट्टराणी झाली. मग पट्टराणी झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहिले आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक असाच ब्राह्मण मनुष्य. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर त्यांचं कर्म कोणतं? रोज शेतामध्ये जाणे, नांगर वगैरे धरणे, हे त्यांचं कर्म का? नाही, हे तुमचं आमचं इतराचं कर्म आहे. अशा प्रकारचा ब्राह्मण करा, भाग्य चांगलं, दैव चांगलं, की काही साहस न करता, काही खर्च न करता
गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. अर्थात त्याला राजगादी प्राप्त झाली. मग राजगादी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होता ग्राम जोशी, आधी होता ग्राम जोशी, राज्य पदाले त्याशी. त्याचे पंचांग राही, मूळ स्वभाव जाईना. जो ज्याचा मूळ स्वभाव किंवा जे ज्याचं स्वरूप असतो रवी महाराज, त्यामध्ये परिवर्तन होत नसतो शक्यतो. तसं या संसाराचा विचार केला तर याचं मूळच दुःखाचं असल्यामुळे सुख कसं प्राप्त होणार. विठ्ठला विठ्ठला. संसाराच्या अंगी अनंत दुःख आहे. तर असेच काही दुःख प्राप्त माणसं की ज्यांच्या गाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्ती प्राप्त झाली की देव या क्षेत्रामध्ये एक महान विभूती अवतीर्ण झाली की ज्या व्यक्तीचं, ज्या शक्तीचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि म्हणून काही लोक महाराजाकडे आले. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्वांनी अगदी नम्रतेने दर्शन केलं आणि सांगू लागले की महाराज, आम्ही सगळे माणसं दुःख प्राप्त माणसं, आजपर्यंत अनेक दुःख सहन केले, पण इथून पुढे शक्य होणार नाही. काही करा पण दुःख जाण्याचा मार्ग सांगा. मग महाराज म्हटले, तुम्हाला दुःख जावं असं वाटताना मग अगोदर एक करा, तुमच्या ठिकाणी जे काय प्राप्त मायाजाळ आहे ते मायाजाळ दूर करा. तुमचं मायाजाळ दूर झालं की तुमचं दुःख गेलंच. पण महाराज, तुम्ही अगदी गोंडस शब्द ठेवला, तो काय आम्हाला कळत नाही. पण ते मायाजाळ तरी कशाने जाणार, तर त्याच्याच निवृत्तीचा उपाय तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. हरे 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 तुम्ही म्हणाले सगळं. अभंगातील पहिले चरण आहे. महाराज बोलतात, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जळ तुटैल. तर सर्वांनी काय म्हणा, हरी हरी असं म्हणा. हरी एक देवाचं नाम आहे. देवाला केवळ एकच नाव नाही, देवाला अनंत नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत. याही पेक्षा फार आहेत. देवाच्या नावाचा पत्ताच लागणार नाही. अनंत नाव देवाला आहे.
मुळात देवच अनंत, त्याचं सगळंच अनंत आनंद. विठ्ठला विठ्ठला. तर भगवंताचं नाव हे सामर्थ्य संपन्न आहे, शक्तिवान आहे, पुण्य देणार आहे, पाप निवृत्त करणार आहे, अनेक फलाला प्रसवणार आहे आणि अनेक अडचणीला दूर करणार देखील आहे. पण त्या पद्धतीने आपण नामचिंतन केलं तर नाम काही करू शकतो. विठ्ठला हरते म्हणजे हरण करणे असा. तर भगवान हरण करतो, त्याचं नाम चिंतन केलं असताना तो पापाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी, तो विकाराचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी, तो अज्ञानाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी, तो जन्म मरणाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी, तो चित्ताचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी. हे गवळण आपला अनुभव सांगते. हरिले माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. भगवान हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी पडलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाने जीवनाचा उद्धार होण्यासाठी हरिनामाचा स्वीकार करावा. तुम्ही हरी म्हणा, तुम्ही हरी म्हणा. भव दुःखाच्या छेदना, दुःख जाण्यासाठी देवाचं नाम चिंतन आणि सुख होण्यासाठी देखील देवाचंच नाम चिंतन. मग ते विठ्ठल असेल, राम असेल, कृष्ण असेल, एकच शक्ती आहे. प्रत्येक नाम हे काम करणार आहे. सुखाच हे नाम आवडे, सुखाच हे नाम जीवनामध्ये ज्याला सुख हवं असेल त्याने देखील नामच घ्यावं.
दुःख जर वाटत असेल त्याने देखील नाम घ्यावं, पुण्य मिळावं असं वाटत असेल तर त्याने नामच घ्यावं. किती पुण्य माऊलीचे शब्द आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामचिंतन केलं असताना किती पुण्य होतं याचं गणित नाही होणार. माऊलीचे शब्द आहेत, पुण्याची गणना कोण करी. माणसाकडे पुण्य असावं, पाप नसावं पण पुण्य अवश्य असावं. पुण्य काय करतं? आपल्या जीवनाचं रक्षण करतं. रक्षन्ति पुण्यानी पुराकृतानि. पुण्य असावं, पाप नसावं. पण माणसं पुण्य करत नाही, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. माणसाने पुण्यच करावं. हे तुमचं जे सध्या चालू आहे हे सर्व पुण्य करणं चालू आहे. पुण्य यातून पुण्यच मिळतं. आलेलं तुमचं कधी फुकट जाणार नाही. तुम्ही 4 पावलं चालून आला, घरचं सगळं सोडून आला, तर इथं तुम्हाला पाप नाही लागणार, तुम्हाला पुण्यच होणार. आणि याची पावती भगवान तुम्हाला देणार कोणत्या ना कोणत्या रूपाने. कोणाला आरोग्याच्या रूपाने, कोणाला संपत्तीच्या रूपाने, कोणाला संपत्तीच्या रूपाने काही ना काही तुम्हाला प्राप्त होणार. केलेलं तुमचं फुकट जाणार नाही. मी नेहमी सांगतो, भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागेल पण फुकट जाणार नाही. भगवंताचं नाम हे समर्थ नाम आहे. तुम्हाला जी अपेक्षा असेल ती अपेक्षा पूर्ण करणार भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. नाम सगळ्यामध्ये भारी, रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी, त्याला तोडच नाही. एरवी किती करा, त्या सर्वापेक्षा नामच भारी आहे. 10पेक्षा नाम भारी, तुमच्या यात्रेपेक्षा नाम भारी. इतर कोणताही असू द्या, त्या सर्वांमध्ये नाम हे राजा आहे. राजा विठ्ठल नामाला काही लागत नाही, पैसा पाणी. हरि को नाम सदा सुखदायक, हरि को नाम सदा सुखदायक, लगत नहीं कछुदाम. मेरो मन क्यों न भजे हरि नाम, मेरो मन क्यों न भजे हरि नाम. नामाला काही लागत नाही, नामाला पैसा पाणी नाही, स्थळाची गरज नाही, काळाची गरज नाही, वेळेची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, ज्याला कोणतीच गरज नाही असं नामचिंतन. मग सोपं आहे, फल कमी असेल नाही. सगळ्यामध्ये सोपं, सगळ्यामध्ये फल श्रेष्ठ. विठ्ठल फुकट आहे, त्याला काही कोणता बंधन नाही, त्याला काही लागत नाही. खर्च न कुठे,
पायो दिन में गावर सनगन पायो पायो दिन में गावर सनगन पायो त्याला खर्च येत नाही, त्याला कोणतंच असं काही आपत्ती नाही. जरी सोपं दिसलं तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी शहाणा तो धनी, तुका म्हणे साधन सुलभ मोठे परिप्रतिष्ठे आणि शहाणा तो धनी. मग चांगलं आहे, सोपं आहे, भारी आहे. पण इकडं कोण येतात शहाणे माणसं, वेडे नाही येत, वेडे येत नाही, जे येतात ते शहाणे. विठ्ठल या नामचिंतनाने, या हरिनामाने अनेकांना तारलं, अनेकांचा उद्धार केला. पापिया जामील गजनी पापिया जामील गजनी सफरे हरिनाम सफरे हरिनाम. तर हा नामाचा प्रभाव आहे. हरिनामाचा प्रभाव अनेकांचा उद्धार झाला. अजयमेळ उद्धरून गेला, गणिका विषय उद्धरून गेली, अनेकांचा उद्धार या नामाने केला. आणि म्हणून आपण देखील हरी 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 तुम्ही हरणारे, हरी 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 तुम्ही हरणारे, हरी 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 तुम्ही हरणारे, हरी 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 तुम्ही हरणारे. हरिनाम ही सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला वाटतं की फार सोपं आहे, याच्यात काय मिळेल असं श्रद्धाहीन राहायचं नाही. फल कोणाला? श्रद्धामानाला फळ आहे, भावनेला फळ आहे. तुम्ही जर म्हटले काहीच होणार नाही, मग तुम्हाला काहीच होणार नाही. विश्वास ठेवा, फुकट जाणार नाही, त्याचं फल मिळणार. ईश्वर के दरबार में देर आहे लेकिन, म्हणून लावून धरा, सातत्य ठेवा, तर मिळतं. सदा नाम घोष करो हरि कथा, 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 सदा नाम घोष करो हरि कथा. अगदी गोड चालणार. महाराज म्हणतात, काय म्हणतात? हरिनामाचंच महत्व सांगतात, दुसरं काय. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, सर्वांनीच म्हणा. काय म्हणा? हरिनाम. आणि हे घेतलं तर जीवनाचं सार्थक, अन्यथा सार्थक नाही.
नाम घेतलं तर सार्थक आहे. जसं मंदिर सुंदर आहे पण तिथं दिवाच नसेल तर ते मंदिर व्यर्थ म्हटलं शास्त्रामध्ये. तसं जीवन सुंदर आहे पण अशा सुंदर जीवनामध्ये नाम नसेल, भक्ती नसेल तर ते सगळं व्यर्थ. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना जैसे बिना पुरुष की नारी है, जैसे पुत्र बिना मातारी है. जल बिन सरोवर जैसा है, जल बिन सरोवर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना. संत मीराबाई संत नाम सर्वांनी घ्या. अर्थ स्पष्ट होता. काय जल बिन सरोवर जैसा है. हरिनाम बिना. सुंदर धरण आहे, तलाव आहे पण त्यामध्ये पाणीच नसेल त्याला शोभा नाही. रात्रीला शोभा चंद्रामुळे आहे, दिवसाला शोभा सूर्यामुळे आहे, अन्नाला शोभा मिठामुळे आहे. मीठच नसेल तर त्या अन्नाला चव नाही. तसं जीवनामध्ये नाम नसेल तर त्या जीवनाला देखील चव नाही. सर्वांनी नामाचं स्मरण करावं, नामाचं स्मरण करावं. वाचनही घ्यावं, नाही जमलं तर स्मरण तरी करा. मनाने स्मरण करा पण देवाच्या नामाला विसरू नका. बाकी विसरलं तरी चालेल, नाम घेणं विसरू नका. नाही वाचन घेता आलं तर मनाने तरी स्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. हरि 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 सुमिरन करो. 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 सुमिरन करो, सुमिरन करो, सुमिरन करो, सुमिरन करो, सुमिरन करो, सुमिरन करो, सुमिरन करो. हरि 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 सुमिरन करो. तर नामाचा आग्रह सकळ संतांनी केला. इतर विषय त्यांनी जगासमोर मांडले. सर्व संतांनी ज्ञानाचं कथन केलं, वैराग्याचं कथन केलं, इतर बरंच कथन केलं पण शेवटी सर्व संत नामावरच आले. विठ्ठल नाम घ्या, ती फारसं अवघड नाही. नाम सोपं आहे, नाम सोपं आहे. हरि नाम है फुकाचे, जप मानवात वाचे. हरि नाम है फुकाचे, जप मानवात वाचे. तुकडोजी महाराज सोपं आहे, सर्वांनी घ्या, त्याला काही बुद्धी लागत नाही. पर फल थोडं देत असं नव्हे, फल देखील फार आहे. फक्त भावना धरून करा. विठ्ठल जसं म्हटलेलं आहे, पंची पंख बिना हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना. पंची पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना. जैसे सरोवर जल बिनहीना, जैसे सरोवर
जल बिनहीना तैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन करे मेरे माते इति उमर हरि नाम बिना सुमिरन करे असो सर्वांनी नामाचं स्मरण करा. नाम हे मुखाने घ्या, वाचने घ्या, त्याचा फल तुम्हाला निश्चितपणे मिळणार. तेव्हा महाराज आग्रहाने सर्वांना सांगतात, हरी हरी तुम्ही तेने माया जाळा तुटईल. काय केलं तर, काय म्हटलं तर, हरिनाम म्हटलं तर, हरिनामाचं चिंतन केलं तर तुमचं सगळं काही होऊन जाणार. तुमच्या ठिकाणी जे काय दुःख आहे ते सगळे नष्ट होते. तेने मायाजाळ गेलं म्हणजे सगळे दुःख त्याचे पार झाले. मायाजाळ तोडणं सोडणं हे सोपं नव्हे. मोठमोठे हात गेले, नाही जमलं कोणाला. तेव्हा माया अवघड आहे, ती तरुण जाणं अवघड आहे. हा सगळा विषय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आलेला आहे. तेव्हा असं जे मायाजाळ म्हणजे हे सर्व बायका मुलं अमुक तमुक पैसा पाणी हे सगळं मायाजाळ आहे. याच्यामुळे ही आसक्ती आपली संपत नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झालं, कारण या सगळ्या गोष्टी ज्याने भक्ती धरली त्याला ज्ञान आलं, त्याला वैराग्य प्राप्त झालं. अर्थात नाम हे सगळं करतं. नाम हे भक्ती देतं, ज्ञान देतं. नाम म्हणजेच भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्तीमध्ये नाम सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ही सगळी हरमळ नंतर येत असते आणि त्यातून या सगळ्या गोष्टी नष्ट होत असतात. आपल्यामध्ये कोणतंच आकर्षण राहत नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झालं ना, ज्याला ईश्वर दर्शन, संत दर्शन किंवा कृपा झाली, त्याच्या ठिकाणी कोणतंच आकर्षण राहत नाही. पैसा पाणी अमुक तमुक वगैरे वगैरे काही राहत नाही. सदा संतुष्ट राहतो, आहे त्याच्या समाधान राहतो. हे नामाचं वैशिष्ट्य आहे, हे कृपेचं वैभव आहे. तेव्हा महाराज होतात आग्रहाने सांगतात की तुम्ही हेच म्हणा, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ आणि परिणाम तेने मायाजाळ तुटाईल. अर्थात तुमचं दुःख नष्ट होईल. पण महाराजांनी विचार केला, आपण सांगतो खरं, पण बरेच माणसं इतर साधनामध्ये दंग आहे. तेव्हा महाराज सर्वांना उद्देशून बोलतात, बाबांनो, अन्य साधनाच्या किती जरी नादी लागले तर तुमचं काम होणार नाही. याकरता महाराज आणि जरी पडले तर तुमची फसवणूक होणार याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि कनक पडू गाभाराचे भारी, आणि कनक पडू गाभाराचे भारी, आणि कनक पडू
अलीकडं का पडू गाबाळाचे भरी येथे आहे थोरी नागबन किंवा अलीकडं काय काही गाबाळाचे भरी पडू येथे थोरी नागबन. तर जी साधन आहे त्यांना आपला कमीपणा द्यायचा नाही. आपल्याला आपापल्यापर्यंत सर्व साधनं चांगली आहे, श्रेष्ठ आहे, पण एवढा मात्र खरं की नामापेक्षा कमी आहे. विठ्ठला भारी नाही, नामापेक्षा भारी नाही, नामच सगळ्यामध्ये भारी आहे आणि फलाला श्रेष्ठ उत्तम आहे. अनेक साधनं, अनेक मार्ग जगामध्ये आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, अन्य काही मार्ग असतील. कर्म मार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे. कर्म म्हणते ते कवन अथवा अकर्मी काय रक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफवणी ठेले. ज्ञानेश्वर माऊली सांगतात कर्म काय अकर्म काय, पाप काय पुण्य काय, चांगल्याला कळत नाही. कारण काही वेळेस ज्याला आपण पाप म्हणू तिथं पुण्य होऊ शकतं, ज्याला पुण्य समजू तिथं पाप देखील होऊ शकतं. म्हणून पुण्य करता होय पाप आणि दुग्ध पाजून पोषेल असं आहे का नाही. पुण्य करता होय पाप अवघड आहे. एक असा अत्यंत कर्मठ मनुष्य त्याने गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान संपल्यानंतर त्याच गंगेचं आचमन घेतलं. हुकून चुकून त्याच्या तोंडामध्ये भातात शेत गेलं. त्याला समजलं की भाताचं शेत गेलं, ते डायरेक्ट पोटातच गेलं. विचार केला आलं कसं गेलं, कसं आलं, कसं गेलं, कसं. आता आलं तर आलं, गेलं तर गेलं, सोडून द्यावं. रामकृष्ण हरी म्हणावं, देवाचं नाव घ्यावं, सोडून द्यावं. पण नाही, आलं कसं गेलं, कसं आलं, कसं गेलं, कसं. तर त्याने वरच्या बाजूला दृष्टी टाकली, जिकडून नदीचं पात्र वाहत होतं, पाणी येत होतं. तर तिकडं लक्ष दिल्यानंतर एक बाई भांडे घासताना दिसली. तर त्याने तर्क केला, अंदाज केला, अनुमान केलं की नक्कीच या बाईपासून हे शीप वाहत आलं, भाताचं शीप तिथूनच वाहत आलं, असं त्याने तर्क केला. तर काय जाण्याची गरज नव्हती, पण गेलाच. त्या बाईजवळ गेला. बाईंना विचारलं का हो बाईसाहेब आपण कोण आहात. म्हटले महाराज मी आदिवासी नाही. आदिवासी आणखी दुःख. कोणा विचारलं मग एवढ्या दूर कशाला आला. म्हटले महाराज मला शिवायचं नाही. मग तर मिटलंच. डायरेक्ट एवढा पश्चाताप, एवढा पश्चाताप, एवढा पश्चाताप की डायरेक्ट थंडी का. आजारी पडला, छोटी दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरने जे काही औषध असतील ते दिले, ओले म्हणा कोरडे म्हणा अमृत. त्याने ते सेवन केले, तो बरा झाला. पुन्हा डॉक्टरकडे गेला. तुम्ही जे औषध दिले त्यामध्ये नेमकं असं काय. ते डॉक्टर हुशार, ते म्हटले महाराज तुम्ही विचारू नये आणि आम्ही तुम्हाला सांगू नये. तर त्यामध्ये अशा काही 8 वस्तू असतात की त्यांचं नाव तुमच्या समोर न घेणं फार चांगलं, मी सांगू शकत नाही. मग तर त्याने तर्क केला की आपण फार मोठं पाप केलं, आपल्याला फारच मोठं पाप लागलं. आणि म्हणून तो त्याने विचार केला की आता इथं थांबून चालणार नाही. आता काशीला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे.
काशीचा रस्ता धरला. उन्हाळ्याचे दिवस तहान लागली, भूक लागली. एका गावामध्ये गेल्या लोकांना विचारणा केली, का या ठिकाणी चांगल्या व्यक्तीचं घर कोणतं सांगा मला. लोक फार विचित्र. ते म्हटले जा आमच्या घरी. बोटानं दाखवलं, त्या घरी गेला. घरामध्ये बाई होती. तिने आधारात तिथे केलं, या बसा. पिण्यासाठी पाणी दिलं आणि आग्रह धरला की चला मी जेवण करते आणि जेवण करा, तुमचा रस्ता तुम्ही धरा. याला तेच लागत होतं. तो म्हटला काय हरकत नाही, बसतो, अर्धा तास थांब. पण मग बाईने पटकन तसा स्वयंपाक केला आणि लगेच स्टार्ट केलं. जेवणही सुरू झालं. अर्ध जेवण होत आलं. मग बाईने हात जोडले, महाराज विचारू का तुम्हाला. याने असा विचार केला, आपण पंडित आहोत, धार्मिक आहोत, कदाचित काही पौराणिक प्रश्न असेल काहीतरी, तर म्हणजे विचार. त्या बाई म्हटली, महाराज मला फार मोठा पेच पडलेला आहे. तेवढा पेच सोडवा म्हणजे काम झालं. तुम्हाला पेच पडला? हा, कोणता पेच? तर म्हणे मला 2 मुलं आहेत. तर असा पेच मला पडला की या मुलाची सुनता करू का मुंज करू. या मुलाची सुनता करू का मुंज करू, एवढं सांगा म्हणजे काम झालं. तर हे शब्द काने आल्यानंतर सुनता मुंज, त्याने असा विचार केला, आता फार घोटाळा झाला. तो म्हटला, हे बाई आता अगोदर माझं सांग, आता तुझ्या हातचं जेवण मी घेतल्यामुळे आता माझं थडगं बांधायचं कसा माझं. एवढ्या दूर जाण्याचा त्याला जो प्रसंग प्राप्त झाला त्याचं कारण अति कर्मठपणा केला. एवढं कर्मठपणा नसावा, थोडं कर्म असावं. सगळंच कर्म सोडून देऊ नये. जे आचरण करण्यासारखं असतं ते अवश्य करावं. रात्री महाराजांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं, कन्हैया महाराजांनी, हो कर्म फार अवघड आहे. तेव्हा कर्म मार्ग सूक्ष्म मार्ग आहे आणि योग मार्ग जो आहे तो अत्यंत दुस्तर. तेव्हा हे दोन्ही अवघडच आहेत. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. कर्माची वाट अत्यंत सूक्ष्म आहे, योगाची वाट अत्यंत दुस्तर आहे. तर जो कोणी योग मार्गाला लागला त्याला नेमकं शिल्क दुःख प्राप्त झालं असं समजा. योग मार्ग म्हणजे अति दुःख देणारा मार्ग. योगाची या वाटा जे निघाले सुभटा, त्या दुःखाचा वाटा भाग आला. शिल्क
भयंकर दुःख त्याला प्राप्त होणार. अवघड मार्ग आहे. योगाची वाट अत्यंत दुस्तर वाट आहे. तर त्याचं काठिण्य किती ते काठिण्य महाराज म्हणतात. लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. लोखंडाचे चणे म्हणजे लोखंडाची फुटाणे ते खाण्यासाठी कोणाला दिले? ज्याला दात नसतील त्याला दिले. आता तो जगेल का? त्याची यात्राच करावं लागेल. दानवा तुकाराम हो, अर्थात त्याचे प्रेत यात्राच काढावी लागेल. लोखंडाचे फटाणे खाल्ले मेला तर अत्यंत हा वास्तविक पाहता ज्ञानेश्वर माऊली महान योगी. सर्व जेवढे काही योगी पुरुष आहेत जगामध्ये त्या सर्वांची माऊली म्हणजे माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. प्रगट केली प्रगट केली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. मग ज्ञानेश्वर महाराजांनी योग मार्गच अधिकत्वाने लोकांना सांगायला पाहिजे होता. हो, योग मार्गच करा, योग मार्गच करा असा माऊलीचा आग्रह पाहायला पाहिजे होता. पण नाही केला. का केला? योग याग विधी हेनन सिद्धी भयाचे उपाधे धर्म. हा योग मार्ग सर्वांना शक्य होणारा मार्ग नाही. याचे अधिकारी क्वचित असतात. क्वचित योग मार्गाला मन स्थिर लागतं, शरीर देखील स्थिर लागतं. आपले 84 असं होतात कीर्तनात बसलो त्याला योग मार्ग जमणार आहे का? पुन्हा पुन्हा पाणी पितो त्याला योग जमेल का? पुन्हा पुन्हा खातो त्याला योग जमेल का? नाही. लय स्थिर लागतं, शरीर स्थिर लागतं, मन स्थिर लागतं. काही वेळेला मनुष्य हात पाय डोळे कान तमुक याच्यावर नियंत्रण करेल, पण मनावर करेल का? मन फार विचित्र कुठेही जातं केव्हा येईल. एका क्षणात दिल्ली, एका क्षणात कलकत्ता, एका क्षणात मुंबई, एका क्षणात आळंदी. चांगला माणूस असेल तर तसं मन आहे. त्याला मनाला कोण जिंकणार? ज्याने मनाला जिंकलं त्याने सगळं काही जिंकलं. ज्याने मन जिंकलं त्याने सर्व जगत जिंकलं. विठ्ठला कमीच नाही. ज्याने मन स्थिर केलं, निश्चय केलं पाहिजे. स्थिर करोनिया मन करोनिया वाचे गावा जनार्दन, वाचे गावा जनार्दन. याचा त्याचा वेळ नाही पण म्हटलं म्हणतात. नाम सगळं करतो. नाम सगळं करतो. मन स्थिर करतो. नाही तर कुठेही पळून जातं. आणि पळालं तर ती खरी भक्ती होते का नाही? पळतय मन बाहेरी बाहेरी, पळतय मन बाहेरी बाहेरी. ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी. सांगायला नको पण सांगतो. विषांतर होईल पण आले चालून तर. कोण देवा बघे पाहती साथी सगळे, धोत्री साड्या घाली यात्रा पुरी. संग 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 ही का पंढरपूरचा प्रसंग आहे ना का? पंढरपूरला
जातात माणसं, पण नकोतेच घेत राहतात. देवाला क्वचित लोक जातात. कोण देवा भगेन पाहती साथी सगळे धोत्रे सहा घेऊन झाली यात्रा पुढे. आहे का त्याला अर्थ? ती जरी झाली तर मन स्थिर करा. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, नेत्र देवाकडे हात चोऱ्याकडे, सम 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 मन बाहेरी बाहेरी, पळतय मन बाहेरी बाहेरी, ही का भक्ती करी, ही का भक्ती करी, ही का भक्ती करी. मन स्थिर करा. योग मार्गामध्ये मन स्थिर होत असते. भक्तीने देखील मन स्थिर होत असते. नामचिंतन केलं तर, मन लावून केलं तर, ध्यान ठेवून केलं तर, श्रद्धा ठेवून केलं तर नाम सगळं करतं. विठ्ठला अनेक नका पडो गाभाळाचे भरी, अनेक नका काही गाभाळाचे भरी, पडो येते थोडी. असं कर्म मार्ग जरा सूक्ष्म आहे, योग मार्ग जरा दुस्तर आहे. ज्ञान मार्ग जरी असला पण तो फार फार कठीण आहे. ज्ञान मार्ग, भौतिक ज्ञान, ज्ञान हे अनंत आहे, पण आपल्या उद्धारासाठी समर्थ ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान. हे काय बाजारात मिळत नाही, शेतापोतामध्ये मिळत नाही, कोड्याकोड्यामध्ये मिळत नाही, डांगरा डोंगरामध्ये मिळत नाही, पाचवाड्यामध्ये. किती सांगायचं? हे फक्त संताकडेच मिळतं. आणि असे संत फार दुर्मिळ असतात, अवघड असतात. बघड आहे संत वेडी, बघड आहे संत वेडी, तरी जगदेची करुणा केली, करुणा केली, करुणा केली, तरी जगदेची करुणा केली, करुणा केली, करुणा केली. धर्म मार्ग असं किती विषय लांबला तर लांबला जातो. तर आपल्याला ज्ञानाचं वैशिष्ट्य सांगायचं आहे. ज्ञान भारी आहे, चांगलं आहे, पण ते जरा अवघड आहे. संत मिळणं फार दुर्मिळ आहे. बरं, त्यांची सेवा घडणं दुर्मिळ आहे, व्यवस्थित घडली पाहिजे. काही वाचत नसतात, नम्र नसतात. ते संतांची सेवा एकतर नम्रतेने संतांची नम्रतेने त्यांची सेवा करावी, मनापासून करावी. मनापासून केली तर त्या संतांची कृपा होत असते. टंगा मंगळ केली तर कृपा होते. अर्थात ज्ञान अवघड आहे, अर्थात बाकीचं अवघड आहे, आणि सगळ्यामध्ये नाम सोप आहे, चांगलं आहे. या करता महाराज आग्रहाने सांगतात, हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं तेने माझा तुटेल. आणखी काय केलं असताना माझा तुटे, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बावे तुळशीदास Mama
पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि नका काही गाबाळाचे भरी पडू येते थोरी नागवन विठोबार भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. तर जो भगवान परमात्मा आहे त्याला भक्तिभाव अर्पण करा, कारण देवाला भक्तिभाव आवडतो. भावप्रिय भगवान आहे, प्रेमप्रिय भगवान आहे, त्याला प्रेम लागतो. सकळ संतांनी देव मिळवला तो प्रेमाच्या अंगानेच मिळवला. मैने लीनो गोविंद मोल माई मैने लीनो गोविंद मैने लीनो गोविंद मोल माई मैने लीनो गोविंद. मीराबाई बोलतात मी फुकट नाही घेतलं, त्याला काही मोल देऊन त्याला घेतलेलं आहे. ते मोल म्हणजे प्रेमाचं मोल, भावाचं मोल. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. भावेन देवं तया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रं सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. ज्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी अगदी जवळचं साधन जसं ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान, त्याप्रमाणे देव प्राप्तीसाठी मुख्य साधन म्हणजे भाव प्रेम. विठ्ठल 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 किंवा जीवनामध्ये भाव महत्वाचा आहे. देवाची कोणती क्रिया असो तिथं भाव अर्पण करा, प्रेम अर्पण करा. पूजा अर्चा असो ती भक्तिभावानेच करा. कीर्तन असो भक्तिभावाने ऐका, प्रेमाने ऐका. प्रवचन असो प्रेमाने ऐका, हरिपाठ असो प्रेमाने ऐका. अर्थात देवाच्या कोणत्याही क्रिया असो त्या सगळ्या क्रिया प्रेमाने करा, भावनेने करा, तर त्याला फलप्राप्ती आहे. तसं केलेलं वाया जाणार नाही, केलेलं फुकट जाणार नाही. संसारामध्ये किती करा बरोबर काही येणार नाही, पण परमार्थ थोडं करा बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल किंवा भावाला फार मोठं फळ आहे. फार मोठं फळ म्हणजे देवाची प्राप्ती करून देणारा समर्थ म्हणजे भाव आहे, प्रेम आहे. सर्व संतांनी महाराष्ट्र सर्व संतांनी देव प्राप्त केला. प्रत्येक संताला साक्षात्कार होता, ते असे बरोबर नव्हते बा, वरपंगी त्यांची भक्ती नव्हती. सर्व संतांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व संत हे साक्षात्कारी संत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भक्ती करताना देवाची कोणतीही क्रिया करताना ती वरपंगी नको. म्हणून तुकाराम महाराज बघतात, तुका म्हणे नको वरपंग देवा आणि न्यायविनाची सेवा. भाव शुद्ध देवाला प्रार्थना करावी की देवा जरी आमचं कच्चं मच्चं असेल तर तुम्ही पक्क करून घ्या. आणि असमर्थ आहोत, शक्यतो आम्हाला माया जमू देणार नाही. भगवंताची माया फार बेकार आणि टुकार म्हटलं तरी चालेल, पण ती जमू देत नाही. परमार्थाचा मेळ ती होऊ देत नाही. माया आणि संत यांचं भांडण आहे. माया खेचते नरकामध्ये नेते किंवा यमाकडे देते, आणि संत जे खेचतात ते डायरेक्ट देवाकडे, मोक्षाकडे, वैकुंठाकडे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत भारी आहे. जसं नाम भारी तसे संत भारी.
सगळा मेळ करून देणारे संत आहेत. जीव तो जीवच आणि देव तो देवच. पण मधला टप्पा संतांचा, गुरुजनांचा, यांची जर भेट झाली तरच आपलं नातं जुळता मिळतं होतं. कोणाचं? देवाचं आणि जीवाचं. भावे तुळशीदळ, देवाला तुळशीदळ अर्पण करा. कारण देवाला तुळस फारच आवडते. देवाला तुळस फार आवडते. जसं भगवान शंकराला बेलाचं पान, तसं पांडुरंगाला तुळशीचं पान. देवाला तुळस फार आवडते. म्हणून आपण देखील तुळशीची सेवा करावी. लवंगनी तुळस करिपात काताना शिला अंगनी तुळस. सर्वांनी आपल्या दारी तुळस लावावी. तुळशीला शोभिवंत करावं. आपण जेवढं तुळशीला नटवणार, जेवढं तिचं आपण सगळं काही मनापासून पाहणार, तेवढं त्याप्रमाणे तुळस माता तुमचं देखील रंगवून देणार. म्हणजे तुमचा प्रपंच साधा ठेवणार नाही, उच्च करणार. आणि प्रत्येकाने आपापल्या दारी तुळशीचं वृंदावन करा. महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, जिस घर में तुलसी वृंदावन, जिस मुख में राम, ओ घर जाकर पात चले वो ही नरक समान. दारासमोर तुळस असावी आणि मुखामध्ये भगवंताचं नाम असावं. याकरता मी नामाचा आग्रह धरला. हरी हरी तुम्ही नारे सकळ, तेने माझा तुटैल, तेने करून माझा नष्ट होईल, दुःख नष्ट होईल. तसं भाव जरी ठेवला आपण भगवंताबद्दल आणि तुळशीदळ अर्पण केलं देवाला, तर भगवान आपले माझा नष्ट करेल. तेने माझा तुटैल, भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित. असं म्हणून घ्या, मी पतित आहे. पतित पावन भगवान आहे आणि जीव हा पतित आहे. पतपती म्हणजे पडणे, अर्थात जीवनातून घसरलेला, तळागाळाला गेलेला, नरकाच्या वाटेला लागलेला. हो, पण त्याला पवित्र करणारा, पावन करणारा, वर काढणारा भगवंताचं नाव समर्थ आहे. पतित म्हणून घ्यावा. विनंती करावी, प्रार्थना करावी, मनपूर्वक करावी. हो, की देवा तुझ्याशिवाय आता पर्यायच नाही, मला कोणीच नाही, मागे पुढे कोणीच नाही, असं देवाला विनंती करून सांगावं. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना मायासी, एक विज्ञापना मायासी. असे देवाला वारंवार करुणाभाका विनंती करा, प्रार्थना करा. पण एक मनुष्य म्हटला, एवढं करण्यातून काम करेल का भगवान? काय करणार नाही, कारण तो आहे कसा शेवटी. तुका मरे हात
तेथे आहे थोरी नागवर्ण 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 म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावविल. तर भगवान परमात्मा हा कृपेचा सागर आहे. तर त्याचं नामचिंतन जर केलं मनपूर्वक भावनापूर्वक श्रद्धेने केलं तर त्याद्वारा भगवान आपल्याला पार करेल. या भवनदीतून तो पार करेल. भवसागरातून तो तारून नेईल. तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. तेरी पार करेंगे नैया भज कन्हैया. तुझी नौका भगवान पार करेल पण त्याचं नाम चिंतन केलं तर. कारण भगवान आहे कसा जसा आरसा तसा. भगवान आहे कसा जसा आरसा तसा. आपले गुरुवर्य अतिशय बाबा सांगत असत की भगवान आहे कसा जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो. आरशाला असा बुक्का दाखवला तर आरसा देखील तसंच दाखवणार. तसा भगवान आहे. जसं भगवंताचं काम आपण करू तसं भगवान देखील आपलं काम करतो. विठ्ठला भगवान सांगतात की हे भक्त तू माझं काम कर नंतर मी तुझं काम करेन. तू है मेरे नाम पर तो मैं है तेरे काम पर. तू है तेरे काम पर तो मैं है मेरे काम पर. तू तुझंच काम करशील तर मी देखील माझंच काम करत आहे. तेव्हा देव असा आहे. तेव्हा देव प्रसन्न होण्यासाठी त्याने आपलं काम करण्यासाठी कारण त्याच्या विना हे काम होणार नाही. तर याकरता त्याला करुणा भाका. तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावेल. अनेक नका पडो गाभाराचे भरी. अनेक नका काही गाभाराचे भरी. पडो येते थोरी नागवन ज्ञानेश्वर. असो या प्रकारे आपण
आपण थोडक्यात चिंतन मांडलेलं आहे. देवाच्या नामाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. नामाची शक्ती अनंत प्रकारची आहे. अनंत प्रकारची कामं करणारं भगवंताचं नाम समर्थ आहे. भावना धरून तुमचं काम तुम्ही करून घ्या. भगवान काही करतो, त्याचं नाम काही करतं. नाम आणि भगवान यांचा अभेद आहे. जी भगवंताची शक्ती ती नामाची शक्ती उलट भगवंताही पेशा नामाची शक्ती प्रबळ सांगितलेली आहे. म्हणून कोणी कंटाळा करू नका नाम घेण्याचा. आपल्या आवडीचं जे नामचिंतन असेल ते अवश्य करू शकता. असं या ठिकाणी हा भव्य दिव्य चाललेला कार्यक्रम आहे. दौरा मंडळाचा सप्ताह आहे आणि गावकऱ्यांनी हा कार्यक्रम उचललेला आहे. त्यांच्याद्वारा सगळा कार्यक्रम पार पडत आहे. आळंदीकरांच्या उपस्थितीमध्ये यांच्या कोणीही उठू नका. आपल्याला विठ्ठल विठ्ठल नाम जप करायचं आहे. अर्धा तास का होईना. कोणी उठू नका. आत्ताशी 10:30 वाजले आहेत. अगदी आपण प्रायव्हेट कार्यक्रम केलेला आहे. नंतर अर्धा तास फक्त कार्यक्रम आहे. सर्वांनी थांबा. तो कार्यक्रम ऐकण्यासारखा आणि पाहण्यासारखा आहे. असो ही झालेली सेवा चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी प्रातस्मरणे सद्गुरू जोग महाराज, तुझी बाबा, मोठे बाबा, उदय बाबा, लक्ष्मी बाबा, त्याप्रमाणे आमचे संत मामन भाऊ भगवान बाबा आधी करून सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विनंती करतो. विठ्ठल